नमस्कार. स्वतःच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी प्रतीक आपलं बुक विजन या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. दोस्तांनो, तुम्हाला असं कधी वाटतं का की आपण सतत काहीतरी बघत राहतो? आपण मोबाईल स्क्रोलिंग, न संपणाऱ्या व्हिडिओज, नवनवीन रील्स आणि मग खरं लक्ष देऊन काम करायचं म्हटलं ना तर मनच लागत नाही. आज मी तुम्हाला अशाच एका गोष्टीबद्दल सांगणार आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. ही गोष्ट आहे डोपामिन डिटॉक्स. थिबो म्युरिस यांनी लिहिलेलं हे एक छोटंसं पण प्रभावी पुस्तक. तुम्हाला एक खराखुरा प्रसंग सांगतो. अमित नावाचा माझा एक तरुण, हुशार आणि मेहनती मित्र आहे. पण त्याच्या हातात मोबाईल आल्यापासून त्याच्या आयुष्याची दिशाच बदलली. सकाळी उठल्यावर पहिली नजर मोबाईलवर, रात्री झोपायच्या आधी अखेरची नजर ही मोबाईलवरच. आता दिवसाचा बराचसा वेळ नोटिफिकेशन चेक करण्यात, गेम्स मध्ये हरवण्यात आणि इंस्टाग्रामवर अडकण्यात जातो. आणि मग रात्री झोपताना तो स्वतःला विचारतो, मी काहीच प्रगती का करत नाही? याच वेळी मी त्याला डोपामिन डिटॉक्स हे पुस्तक वाचायला दिलं. आणि मग त्याला हळूहळू समजायला लागलं की त्याचं आयुष्य हे फक्त आणि फक्त त्याच्या सवयींवर अवलंबून आहे. आपल्या मेंदूचं एक महत्वाचं गुपित आपल्याला या पुस्तकामधून समजतं, ते म्हणजे डोपॅमिन. आता तुम्ही म्हणाल, डोपॅमिन म्हणजे काय? तर मित्रांनो, हे एक असं रसायन आहे किंवा हा एक असा न्यूरो ट्रान्समीटर आहे की जो आपल्याला एखादी गोष्ट केली की लगेच आनंदाचा सिग्नल देतो. उदाहरणार्थ, आपण एखादी पोस्ट पाहिली आणि ती आपल्याला आवडली तर लगेच आपल्याला आनंदाचा डोस देतो. आणि मग अशाच एका लूप मध्ये हा सवयींचा खेळ सुरू होतो. पण याचा दुष्परिणाम असा होतो की छोट्या छोट्या गोष्टींमधून लगेच आनंद मिळू लागल्यावर मोठ्या आणि कठीण गोष्टी जसं की अभ्यास करणं, काम करणं, एखादी नवीन कला शिकणं या सगळ्या खूप कठीण आणि कंटाळवाण्या वाटू लागतात. आपला मेंदू आहे ना, तो मग सतत सोपं आणि पटकन मिळणारं बक्षीस शोधत राहतो. हे पुस्तक आपल्याला सांगतं, जर तुम्हाला खरंच काही मोठं साध्य करायचं असेल ना तर आधी मेंदूचं हे चुकीचं प्रोग्रॅमिंग थांबवायला हवं. आणि त्यासाठी लागतो तो म्हणजे डोपॅमिन डिटॉक्स. आता हे अमितनं ठरवलं की आता आपण बदलायचं. तर तो सुरुवात करतो सर्वात पहिल्या टप्प्यापासून, तो म्हणजे आपल्या हाय डोपॅमिन ट्रिगर्स ओळखण्याचं. त्याने शांत बसून स्वतःला विचारलं, माझं लक्ष न लागण्यामागचं खरं कारण काय आहे? आणि त्याने यादी केली. इंस्टाग्राम, यूट्यूब, मोबाईल गेम्स, सतत चेक करावी लागणारी नोटिफिकेशन, मेसेजेस आणि खाण्याच्या सवयी. आता तुम्ही 1 मिनिट थांबा आणि स्वतःला विचारा, कोणत्या गोष्टी तुमचं लक्ष खात आहेत? हे एकदा स्पष्ट झालं ना की मग पुढचा टप्पा सुरू होतो. कोणत्याही प्रोसेसची सुरुवात ही प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशनने व्हायला पाहिजे. म्हणूनच आपल्याला सुद्धा कुठेतरी जायचं असेल तर आपला नेमका स्टार्टिंग पॉइंट काय आहे, आपल्याला एंगेज करणाऱ्या गोष्टी काय आहेत, हे आपण एकदा शांतपणे बसून लिहून काढलं पाहिजे. एकदा का हे डिस्ट्रॅक्ट करणारे पॉइंट आपल्या लक्षात आले की त्याच्यावरची आपल्याला उपाययोजना सहज करता येईल. तर तुम्ही सुद्धा बसा आणि तुम्हाला ज्या गोष्टी एंगेज करतायत ना त्या गोष्टींची एक यादी तुमच्या डायरीमध्ये लिहून काढा. चला, लिहिलंत? आता आहे पुढचं पाऊल, ते म्हणजे ब्रेक घ्या. अमितनं ठरवलं की तो 1 दिवस सोशल मीडिया वापरणारच नाही. आता आपण उपवास करतो. आता हल्ली सोशल मीडियाचा उपवास करण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, पहिला दिवस खूप कठीण गेला. हात आपोआप मोबाईलकडे जात होता, कंटाळा येत होता. पण त्याने स्वतःला परत आठवलं, सांगितलं की हे मी माझ्या मोठ्या स्वप्नांसाठी करतोय. सकाळी उठल्यावर अमितने मोबाईलऐवजी पुस्तक वाचायला घेतलं. संध्याकाळी थोडं चालायला गेला. रात्री झोपताना त्याचं मन एका वेगळ्या प्रकारे शांत झालं होतं. तो पहिल्यांदाच अनुभवत होता की मोबाईल शिवायही आपण जगू शकतो, आपलं मन निवांत राहू शकतो. मग काय, आता आपणही हा एक उपवास करायचा का? मित्रांनो, खरोखरच आहे, स्वतःवरती विजय मिळवण्यासाठी आहे ना, हे छोटे छोटे उपाय आपण अंगीकारणं आणि सगळ्यात महत्वाचं यावरती कृती करणं अतिशय आवश्यक आहे. यानंतर तिसरा टप्पा होता लो डोपॅमिन ऍक्टिव्हिटीज मध्ये स्वतःला गुंतवणं. अमितनं सुरू केलं की दररोज वाचन करणं, ध्यानधारणा करणं, चालायला जाणं आणि सकाळी स्वतःसाठी थोडा वेळ देणं. सुरुवातीला हे थोडं कंटाळवाणं वाटलं कारण लगेच बक्षीस मिळत नव्हतं. पण हळूहळू त्याला लक्षात यायला लागलं की खरी मजा ही वेळ देण्यात आहे, आपलं धैर्य टिकवण्यात आहे
मित्रांनो, डोपॅमिन डिटॉक्स हे पुस्तक एक महत्वाचं तत्व शिकवतं की तुमचं आयुष्य सोप्या आनंदाच्या सवयीने बनतं की मोठ्या यशाच्या कष्टाने. हा निर्णय सर्वस्वी तुमच्या हातात आहे. आज तुम्हालाही विचारायचंय की तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी तुम्हाला सतत तात्काळ आनंद देतात पण दीर्घकाळात तुमचं नुकसान करतात. आणि तुम्ही आजपासून यापैकी या दिवशी फक्त एक अशी गोष्ट सोडून पाहू शकता का? उदाहरणार्थ, एक दिवस सोशल मीडिया विना घालवून बघा. एक दिवस फक्त चालायला जाण्यावरती फोकस करा. एक दिवस रात्री झोपायच्या आधी मोबाईल न वापरता ध्यान करा. मित्रमैत्रिणींनो, हा एक दिवसाचा अनुभवच तुम्हाला बदलाची झलक दाखवेल. सुरुवातीला कठीण जाईल, अगदी अमित सारखं वाटेल की मी का करतोय हे, पण मग हळूहळू लक्ष स्थिर होईल, मन निवांत होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अतिशय महत्वाचं म्हणजे तुमच्या आतली खरी ऊर्जा जागी होईल. मित्रहो, डोपॅमिन डिटॉक्स हा फक्त एक तात्पुरता प्रयोग नाहीये, तो एक आयुष्यभर टिकणारा दृष्टिकोन आहे. जेव्हा तुम्ही सोप्या आनंदाला थांबवाल तेव्हा आणि तेव्हाच एका मोठ्या यशासाठी तयार व्हाल. म्हणून आज मी तुम्हाला आव्हान करतो की एक पेन घ्या, डायरी घ्या आणि लिहा. याच्यामधला पहिला प्रश्न आहे की माझे हाय डोपॅमिन ट्रिगर्स कोणते आहेत. दुसरा, आज मी कोणत्या एका गोष्टीपासून ब्रेक घेणार आहे. आणि सर्वात महत्वाचा आणि तिसरा, मी कोणती लो डोपॅमिन ऍक्टिव्हिटी आज करणार आहे. कारण हे ऍक्टिव्हिटीज हळूहळू तुम्हाला चांगल्या सवयी लावेल. या चांगल्या सवयींमधून तुमचं चांगलं व्यक्तिमत्व विकसित होईल आणि चांगल्या व्यक्तिमत्वामधूनच यशस्वी व्यक्तिमत्व निर्माण होत असतं. हे लिहा, ठरवा आणि सुरुवात करा. कारण परिवर्तन हे मोठ्या गोष्टींमधून येत नाही, तर छोट्या निर्णयांमधून आणि त्या छोट्या निर्णयांच्या अंमलबजावणीमधून सुरू होतं. तर मित्रांनो, तुम्ही तयार आहात ना तुमचं स्वतःचं डोपॅमिन डिटॉक्सचं पहिलं पाऊल टाकायला? आता हा मोबाईल ठेवून थोडा वेळ स्वतःशी घालवा आणि स्वतःचं आयुष्य नव्याने उभं करा. मित्रांनो, ही बुक समरी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. जर आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी नवीन नवीन बुक समरीजसाठी आमचं बुक विजन हे चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.